कसे आहात एम आय फॅन्स? 2026च्या मिनी ऑप्शनसाठी तयार ना? आय नो 2025चा सीझन एक रोलर कोस्टर राईड होती. टीम एकदम सॉलिड होती, बट काही मॅचेस आपण एकदम थोडक्यात गमावल्या. मला विचाराल तर मेन कारण होतं डेथ बॉलिंग आणि फिनिशिंग. तर एम आयचा 2026चा ऑप्शनचा काय प्लॅन असेल बघूया फुल डिटेलमध्ये. बॅटिंग ऑर्डर बघायची झाली तर नेहमीसारखीच तोडफोड. लेड बाय सूर्यकुमार यादव 717 रन्स, तेही 167 प्लसच्या स्ट्राईक रेटने, आणि फायर फॉर्ममध्ये 25 प्लस स्कोअरचा तर त्याने रेकॉर्डच बनवला होता. रोहित शर्माचा एक्सपिरियन्स, तिलक वर्माची स्टेबिलिटी, विल जॅक्सची क्रिएटिव्हिटी आणि रायन रिकल्टनचा एक्सप्लोजिव्हनेस, हा बॅटिंग लाईनअप हा अनस्टॉपेबल होता. हार्दिक पांड्याची कॅप्टन्सी डिसेंट होती, पण ऑलराऊंड इम्पॅक्ट थोडा कमी पडला. बुमराने बॉलिंग लाईनअप लीड केला खरा, 18 विकेट्स विथ लेस दॅन 8चा इकॉनॉमी, आणि ट्रेंट बोल्ट पण त्याच्यासोबत होता ज्याने 22 विकेट्स घेतल्या. बट बियॉन्ड देम डेप्थ थोडी त्यांना कमीच पडली. एम आयचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता तो म्हणजे डेथ ओव्हर्समध्ये कंट्रोल आणि फिनिशर मिसिंग लिंक. नमनधीरने अतिशय उत्कृष्ट अशा खेळ्या करून काही मॅचेस फिनिशेस केल्या, बट हार्दिक पांड्या त्याच्यासोबत कंट्रीब्यूट करताना कुठेतरी मागे पडत होता. आणि बॉलिंगमध्ये जरी म्हणलं तर एम आय स्टार्टिंगच्या ओव्हर्समध्ये डॉमिनेट करत होती, पण कुठेतरी 14व्या ओव्हरच्या नंतरनं तो कंट्रोल हळूहळू निसटताना दिसायचा, कारण इनएक्सपिरियन्स होता थोडा स्पिन बॉलिंगमध्ये. आणि दीपक चहर आणि ट्रेंट बोल्ट हे त्यांच्या हाय इकॉनॉमीमुळे प्रेशर क्रिएट करण्यात काहीसे असमर्थ होते. तर एम आयचा प्लॅन मला असं वाटतोय की ह्या मिनी ऑप्शनमध्ये दीपक चहरला रिलीज करून 9.25 करोड्स आय गेस ते पर्समध्ये ॲड करतील आणि कदाचित बाय बॅकही करू शकतील. तर ह्या ऑप्शनमध्ये मला वाटतं कन्फर्म रिटेन्शन्स असतील. हार्दिक, सूर्या, रोहित, बुमरा आणि तिलक. त्यासोबत ट्रेंट बोल्ट ही रिटेन करायलाच हवा, जो विकेट टेकिंग पार्टनर आहे अलॉंग साइड विथ जसप्रीत बुमरा. आणि रायन रिकल्टन, जो की 1 करोडच्या प्राईजमध्ये फुल पैसा वसूल अशी तोडफोड बॅटिंग करून गेला. त्यासोबत मिचेल सँटनर हा एक नक्कीच रिटेन्शन मी पुढे बघणार आहे, कारण एक इकॉनॉमिकल लेफ्ट आर्म स्पिनर आणि जो इम्पॅक्ट तो क्रिएट करू शकतो इन मिडल ओव्हर्स तो अनमॅचेबल आहे. मला वाटतं की एम आय बेंच स्ट्रेंथ जी आहे त्यांची ती परत एकदा रिफ्रेश करेल, की राज अंगद बावा, अर्जुन तेंडुलकर आणि करण शर्मा यासारखे काही खेळाडू ज्यांना पूर्णपणे चान्स भेटला नव्हता. इवन मुजीबुर रहमान पण, जो गझनफरच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून आला होता, त्यांना कदाचित रिलीज करू शकते. असं गरजेचं नाही आहे की सर्वच प्लेयर्स रिलीज केले पाहिजे. टीम सर्वचे सर्व प्लेयर्स ठेवू शकते, बट आय गेस ते ट्राय करतील की पुन्हा एकदा त्यांना बायबॅक करू शकतील, और कदाचित बेटर ऑप्शन्स पण ते शोधू शकतात. तर मित्रांनो, प्लॅन अगदी सिम्पल आहे. कोर रिटेन करा, डेथ बॉलिंग स्ट्रेंथन करा, आणि होईल तर एक एक्सप्लोजिव्ह फिनिशर ॲड करा. आणि तुम्ही सांगा मित्रांनो कमेंट्समध्ये की तुम्हाला कोणता प्लेअर रिटेन करायला आवडेल एम आय फ्रँचायझीमधला. कदाचित कोणचा शॉक ट्रेड जे तुम्हाला वाटतं की होईल या सीझनमध्ये एम आयकडून, नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच स्पोर्ट्सच्या मराठीमध्ये अपडेट्स घेण्यासाठी फॉलो करा स्पोर्ट्स एनिफायला.